नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती 18वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 या संबंधी माहिती जाणून घेणार आहोत। हा भारताचा सर्वात जुना आणि सर्वोच्च साहित्यातील पुरस्कार आहे। हा पुरस्कार भारतीय संविधानातील परिशिष्ट 8 मधील 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो। 58 ज्ञानपीठ पुरस्कार हे संस्कृतचे अभ्यासक रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलजार यांना देण्यात आलेला आहे। या पुरस्काराची स्थापना ही 1961 साली झालेली आहे आणि 1965 पासून हा पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे दिला जातो। पुरस्काराचं स्वरूप हे 11 लाख रुपये आणि सरस्वतीची प्रतिमा ही आहे। पहिला पुरस्कार हा आशापूर्णा देवी यांना देण्यात आलेला आहे। आतापर्यंत सर्वाधिक वेळा हिंदी भाषेतील साहित्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, एकूण 11 वेळा, आणि हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही। तर मित्रांनो, तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की हा पुरस्कार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कोणत्या भाषेतील साहित्याला देण्यात आलेला नाही। माहिती आवडल्यास ज्ञानकुंभाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।